इथून आपले ट्रॅक चालू होते मंडळी. आता शंभो भोले भोले ओम नमः शिवाय. मंडळी 200 रुपयाची पावती फाडली आपण. इथं लिहिलं गेलं कधीपासून चालू झाले. तर आपल्याला माहिती का तुंगनाथ मंदिर हे कुठे आहे व इकडे कसं पोचायचं. हो हो हळू. जाय नमः ओम गण गणपतये नमः. आकाशकुंड सध्या त्यातलं पाणी सगळं पूर्ण झाले मंदिर. नमस्कार मंडळी. केदारखंडाचा ट्रॅक पूर्ण केल्याच्या नंतर आपण आता आलो तुंगनाथला. आणि तुंगनाथच्या आता मार्केटमध्ये आहोत आपण, चोपटामध्ये. आणि इकडून आता ही गाडी हायर केली आपण. पर पर्सन 200 रुपये घेतात. आता हे आपल्याला वरती सोडेल तुंगनाथ मंदिराच्या जवळ. तिकडे मग स्टेचं ऑप्शन बघूया. आणि बरंच काही खूप त्रास होतोय. मी तुम्हाला तो गोष्टी नंतर सांगतो. नंबर 3 सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये दिले जाईल. नमस्कार मंडळी, आपला प्रवास पुन्हा सुरू झाला आहे बाबा तुंगनाथ मंदिराच्या दिशेकडे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे का तुंगनाथ मंदिर हे कुठे आहे व ह्या मंदिराचं रहस्य काय आहे व या मंदिराला कुठे व कसं पोचायचं आहे. तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगणार आहे. आपण इकडे कसं प्लॅनिंग करून येऊ शकता. जसं मी पोचलो आता. ॲक्च्युली मी इकडं पोचलो असं की तुम्हाला माहिती आहे मी केदारखंड हा ट्रॅक आत्ताच पूर्ण केला होता, जो सुमारे 12,500 फीट एवढ्या उंचावरचा होता. तो ट्रॅक पूर्ण करून मी तिथूनच उत्तराखंडमधूनच मी इकडे आलो आहे. तर सर्वात आधी तुम्हाला इकडे येण्यासाठी काय करायचं, जर तुम्ही मुंबईवरून येत आहे तर तुम्हाला हरिद्वारला पोचायचं आहे. हरिद्वारला पोचल्याच्या नंतर तुम्ही हरिद्वारवरून किंवा ऋषिकेशवरून तुम्हाला एक बस घ्यायची आहे, जी बस तुम्हाला डायरेक्टली सोडेल ओखीमठला. जसं मी आलो होतो, मी देहरादूनवरून ओखीमठसाठी बस पकडली होती. तसंच आपल्याला हरिद्वारवरून किंवा ऋषिकेशवरून बस पकडायची, जी तुम्हाला बस सोडेल ओखीमठमध्ये. ओखीमठमध्ये सोडल्याच्या नंतर जर तुम्हाला सेम डेला ओखीमठला सोडते तर ओखीमठपासून चोपता जे बाबा तुंगनाथ मंदिर आहे ते अजून 28 किलोमीटर हे पुढे आहे. तिकडे येण्यासाठी तुम्हाला जीप ही हायर करावी लागते. जशी मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं, आम्ही ग्रुपमध्ये होतो. म्हणजे प्रवासात मला आणखीन काही जण भेटले, तेव्हा आम्ही 200 रुपये देऊन पर पर्सन गेलो वरती 28 किलोमीटर अगदीच मंदिराच्या जवळ. तर जसं आपला ह्या सीझनच्या हिशोबाने ज्यावेळेस यात्रा चालू असते त्यावेळेस यांचे रेट थोडे हाय असतात, पण मिनिमम 200 रुपये तरी ते एकाचे घेतात. चोपतापासून म्हणजे ओखीमठपासून चोपतापर्यंतचे. तर हा होता मंडळी इकडे येण्याचा साधा सोप्पा आणि सिंपल प्रवास. त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे थांबण्यासाठी काय ऑप्शन आहे. जसं मी खूप थकलो होतो तर मी तिथं थांबलो होतो एक टेंटमध्ये. तिकडे खाली टेंट सुविधा आहे, पण ती मंदिराच्या 1 किलोमीटर खाली आहे जिथं मी थांबलो होतो. आणि तुम्हाला अगदीच मंदिराच्या स्टार्टिंगला जसा हा ट्रॅक सुरू होणार त्याच्या बाजूलाच तुम्हाला राहण्यासाठी एक घरं बनवलेत, म्हणजे मंदिराच्या अगदीच. पण त्याचे रेट थोडे हाय आहेत. जेव्हा मी विचारलं तेव्हा त्यांनी पर पर्सन 1000 रुपये त्यांनी मला म्हटले होते, म्हणून आम्ही ते घेतले नाही. कारण माझ्यासोबत आणखीन 2 जण होते, ते आम्ही टेंटमध्ये थांबलो. तर आत्तापर्यंतचा तुंगनाथचा प्रवास असा आहे. मंदिर हे एक केदारनाथ मंदिर नसून हे 5 केदारनाथ आहेत. हे त्याच्यातलं हे 3रं केदारनाथ आहे, ज्याला म्हटलं बाबा तुंगनाथ. तर ह्या मंदिराचं आपण रहस्य जाणून घेणार आहोत. ह्या मंदिराची आपण माहिती जाणून घेणार आहोत. हा मंदिर तुम्ही कसं फिरू शकता, कसं तुम्ही सोलो ट्रॅक करू शकता व तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये कसं काय इकडे येऊ शकता, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. चला आता मी पोचलो आहे चोपटामध्ये. मला येते ते तर खूप रात्र झाली, त्याच्यामुळे तुम्हाला इकडे दाखवू नाही शकलो, कारण अत्यंत घनदाट जंगलामध्ये हा ट्रॅक चालू होतो. तर मी डायरेक्ट स्टे केला टेंटमध्ये. तुम्हाला डायरेक्ट मी आता भेटेल मॉर्निंगला, म्हणजे सकाळी. आत्तापर्यंतचा हा पहिला टप्पा होता. आता दुसरा टप्पा आपला, म्हणजे दुसरा प्रवास ट्रॅक चालू होणार आहे दुसऱ्या दिवशी. भेटूया सकाळी. हर हर महादेव. शुभ सकाळ. हर हर महादेव सर्वांना. तर मंडळी मी या कॅम्पिंगमध्ये थांबलो होतो. रात्र खूप झाली होती म्हणून तुम्हाला काय दृश्य दाखवू नाही शकलो. आता थोडक्यात दाखवतो, कारण लेट भरपूर झालं आहे. कारण आपल्याला सेम डेला यात्रा करून खालती यायचं आहे.
तर ही कॅम्पिंग आहे, ह्याच्यामध्ये 500 रुपये एकाकडून घेतले जातात. जर तुम्ही कॅम्पमध्ये थांबता तर तुम्हाला कॅम्पच्या आतमध्ये एक चार्जिंग स्लॉट दिला जातो. सोलर पॅनलवरून तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आतमध्ये लाईट दिली जाते. अशा काय पद्धतीने हा कॅम्पिंग असतो. जर तुम्हाला रूम्स पाहिजे तर ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. ते रूम्स कसे. चला न वेळ घालवता आपण निघूया मंदिराच्या दिशेकडे. थोडा नाश्ता करूया तिकडूनच आणि यात्रेला करूया सुरुवात. हर हर महादेव. आता आपण आहोत चोपटामध्ये. बरोबर इकडे चाय पित आहे आणि त्या दिशेला आता महादेवाची ट्रॅक चालू होईल. थंडीचं प्रमाण खूप आहे. एवढं थंडी आहे ना सांगू शकत नाही. पुरा चेहरा सुकला आहे माझा. रात्री खालती टेंटमध्ये स्टे केला होता. आता डायरेक्ट वरती मंदिराला जायचं आणि सेम डेला खालती उतरायचं आपल्याला. मंदिराची दिशा दाखवायची झाली. मंदिराचा मार्ग दाखवतो. यावेळेस बर्फ एवढी नाही आहे बऱ्यापैकी दाखवतो. तो मार्ग आहे बाबा तुंगनाथला वरतीचा ट्राय करण्यासाठी. हे सगळे टॅक्सी आहेत. नॉर्मल टॅक्सीज वगैरे घ्यायचे टॅक्सीज भेटतात. आणि बघा आता किती वेळामध्ये आपण हा ट्रॅक कंप्लीट करतो. आणि या साईडला कोणी कोणी आपल्या पर्सनल व्हेकल पण घेऊन आलेत. चला मंडळी करूया सुरुवात. जय भोले. हर हर महादेव. ट्रॅक चालू करूया आपली. आणि तर इथून अशी ट्रॅक चालू होते महादेवाची. ओम नमः शिवाय महादेव. यातून आपले ट्रॅक चालू होते मंडळी. आता शंभो भोले भोले. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. तर मंडळी ट्रॅक चालू केली आहे शंभोकडे. पण जसेच आतमध्ये याल आणि जसं तुम्ही बाजूला बघाल तर इथं तुम्हाला एक कमान दिली गेली ज्याच्यावरती मंदिराबद्दल माहिती दिली गेली आहे. आपण व्हिडिओ थांबून किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आपल्याला मंदिराची माहिती कळेल. व त्याच्या बाजूलाच हे तुम्हाला जे दिसत असतील हे आहेत हॉटेल्स रूम. ह्यांचे रेट असतात जे अप 1000पासून चालू होतात, जे मॅक्झिमम 5000पर्यंत जातात. जे ग्रुपमध्ये येतात त्यांच्यासाठी इथे थांबू शकता. अगदीच मंदिराच्या जवळ आहे. आणि जसं आपली वाट मंदिराला ट्राय करण्यासाठी पुढे होते तर तुम्हाला वाटेमध्ये एक देवीचं मंदिर दिसेल. या मंदिराचे दर्शन घेऊनच आपण पुढे जावं, कारण अशी प्रथा आहे. या मंदिराचं दर्शन घेतल्याच्यानंतर हे देवीचं मंदिर आहे. चला तर मंडळी आपल्या ट्रॅकला करूया सुरुवात. किलोमीटर देखील जरी कमी असलं ना तरी ह्याची जी रुंदी वरती चढायची ती अतिशय सरळ आहे. त्यामुळे थोडं व्यवस्थित हळूहळू या. 4 किलोमीटरचा ट्रॅक आहे हा, पण रुंदी बरोबर आहे. सरळ एकदम स्ट्रेट आहे. तुम्हाला रस्ता दाखवतो. हे बघा असा काय रस्ता. आणि काय मी इथून आलो होतो. माझं नाव विशाल माने. मंडळी अमन पांडे तुम्हारे साथ का है ना. आपल्याला ते एंट्री करावी लागते, चार्जेस द्यावे लागतात. उसको बोला कल बाल हो गए थे उसके. अतिशय गरम मस्त वाटतंय. इकडे दादा आपली पावती घेत आहेत. नाम क्या है. विशाल. पिता का नाम ओम प्रकाश माने. तर मंडळीकडे एंट्री द्यावी लागते, पावती दिली जाते. पावती घेऊन आपण पुढे जातो. बघूया कितीचे पावते. मला तर माहिती आहे. हा महाराष्ट्र. फोन नंबर 866. मैं व्लॉगर हूँ. यूट्यूब. आपके लोग. बाकी लोग नहीं, मैं सोलो. आप कितने लोग हैं. मैं अकेला हूँ. 200 रुपये. 200 रुपये एकट्याचे का.
चला मंडळी 200 रुपयाची पावती फाडली आपण. इथं लिहिलं गेलं कधीपासून चालू झाले ते 18 सप्टेंबरपासून पावती चालू झाली. 200 रुपयाची पावती आहे. आणि पहिले डायरेक्टली हे सोडत होते पण आता नाही सोडत. आता 200ची पावती घ्यावी लागते. म्हणजे ठीक आहे आता आपण पावती घेतली 200ची आणि जो कोणी विड्रॉल पावती भेटला मग तो गेला. त्यासाठी पावती घ्या, पावती घेऊन पुढे या. ओके. माझी स्टिक राहिली परत तिकडे खाली, मला परत स्टिकसाठी जावं लागेल. जय श्री केदार. तर आपल्याला माहिती आहे का तुंगनाथ मंदिर हे कुठे आहे व इकडे कसं पोचायचं. इवन हे पंचकेदारमधलं हे तिसरं केदार आहे. केदारनाथ पहिला आहे, दुसरा आहे आपला मधमेश्वर, तिसरा आपला आहे हा तुंगनाथ, चौथा आपला आहे रुद्रनाथ आणि पाचवा आपला आहे कल्पेश्वर. असे 5 हे पंचकेदार आहेत जिथे महादेवाचे, जेव्हा महादेव आणि महाभारत संपल्याच्या नंतर पांडवांना जे पाप लागलं होतं त्याचा पापातून ते त्यांना मुक्त करत नव्हते तेव्हा त्यांनी बैल रूप, नंदी रूप घेतला होता. जेव्हा त्यांना पांडवांना जेव्हा ते भेटले तेव्हा त्यांनी दर्शन दिले तेव्हाचे ही खूप मोठी स्टोरी, एक शॉर्ट फॉर्म सांगतो. मग त्यांच्या शरीराचे म्हणजे ते जे अंग होतं गाई बैल त्याचे 5 जे अवयव सगळे वेगवेगळे झाले ते 5 ठिकाणी पडले, हे त्याला पंचकेदार म्हटलं. चला महाराष्ट्राचा प्रवास उत्तराखंडमध्ये आला आहे आणि उत्तराखंडच्या तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या. जय महाराष्ट्र. यावेळेस बर्फ कमी आहे पण जिथं जिथं बर्फ आहे पर्यटन लोक त्याचा आनंद घेतात. तिकडे फोटोज वगैरे तुम्ही काढू शकता. असं आपलं आहे आणि हा मार्गाने आपण आपलं सोलो आपल्या मार्गावरती आपण सरळ सरळ चालतोय आणि बस पुढे चालतोय. हर हर महादेव. बर्फ दिसेल तशी तुम्हाला. आता तर आपण थोडा टप्पाच केल्यावरती भरपूर बर्फ आहे. तर मी जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतोय की तुम्हाला ट्रॅक ते तुम्ही कसं करू शकता, काय साहित्य सोबत ठेवू शकता. चला भेटूया पुढे. मंडळी हे जे दिसते ना हे ब्लॅक आईस आहे बरं का. इथे पाहिले खतरनाक सटकतोय बघा, डायरेक्ट खाली पडाल. हे दगड हे ब्लॅक आईस जिथे जिथे ना असे दबलेलं असतं. पडता पडता वाचलं म्हणून म्हटलं तुम्हाला पण सांगूया. हे बघा हे सगळं ब्लॅक आईस आहे. सो सांभाळून या. ज्यावेळेस जास्त बर्फ असते तर ते पायामध्ये एक असं स्नोचं ते घालावं लागतं आपल्याला. नमस्कार मंडळी. काय काय जणांचे डायलॉग ऐकतो ना मला हसायला येते. मरण पण वरती मधूनच नाही सोडणार, मी असं करण मी तसं करण, भोले बाबा बसलाय. तो सर्वांचाच आशीर्वाद आलाय, तो सर्वांसाठीच आहे. बट नाटकं नाही करायची, सरळ जायचं आणि सरळ यायचं गपगुमान. आपल्याला माहिती आपली क्षमता काय त्या हिशोबाने वागायचं. आपण मर जाऊंगा पर ये नहीं करूंगा. मंडळी कसा वाटतं आपल्याला प्रवास आत्तापर्यंतचा. आपला 2 किलोमीटरचा ट्रॅक आत्तापर्यंत कंप्लीट झालेला आहे. थोडी विश्रांतीनंतर मी पुन्हा हा ट्रॅक चालू केला आहे. थोडं पाणी देऊन पिलं. आपल्याला स्वतःला थोडं बूस्ट करत राहणं गरजेचं आहे. थोडं पाणी पियत राहायचं कारण इकडं मायनसमध्ये तर डिग्री गेली नव्हती, प्लसमध्ये होती. 2 डिग्रीपर्यंत हा वातावरण इकडचं चालू होतं, ज्याच्यामुळे आपल्याला हातपाय आपले खूप आकडून जातात. तर स्वतःला बूस्ट करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा विंटरमध्ये ट्रॅकला येतं तेव्हा 6 महिने हे मंदिर बंद असतं आणि 6 महिन्याचे मंदिर उघडं असतं, सेम केदारनाथसारखं. तर आता आपल्याला दर्शन बाहेरूनच होणार आहेत, आपण मंदिराच्या आत जाऊ शकत नाही. जेव्हा तो आता 6 महिन्याच्या नंतर ही जी यात्रा जेव्हा चालू होईल, आय थिंक मेमध्ये हा यात्रा पुन्हा चालू होईल, त्यावेळेस पुन्हा तुमच्यासाठी व्लॉग येणार आहे. आता तुम्हाला विंटरचा व्लॉग कसा वाटतो नक्कीच सांगा आणि पुन्हा एकदा आपण आपल्या ट्रॅकला सुरुवात करूया. इकडे जरा ऑफ सीझनमध्ये तुम्हाला थोडे रेट आणि थोडं सुविधा कमी भेटेल, बट थोडंसं भेटेल, थोडी चांगली भेटेल. त्यासाठी थोडं आपल्याला पे करावे लागतील.
आणि बाकी आत्तापर्यंतचा प्रवास होता. आत्तापर्यंत बर्फ तर खूप छान दिसतो आहे, ह्याच्या पुढे पण दिसेल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा, कारण तुमच्यासाठी येणाऱ्या अजून पुढे काळामध्ये महादेवाच्या खूप अतिशय मोठे यात्रा येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलवर थांबवून राहा, बनून राहा, त्याच्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा मंडळी. चला तर जाऊया आपण पुढे. मंडळी तो आपला भगवा तिकडं खूप खालती मी अजून तुम्हाला दिसत नाही आहे. एवढ्यापर्यंत ट्रॅक झालेली आपली आणि बर्फाचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, एवढं पण नाही आहे. लवकरच आपण मंदिर कवर करूया. आताच एक जण पडल्या तिथून खाली, म्हणजे पुन्हा खाली नाही गेला, फक्त खाली गेला थोडासा, तो सांभाळून. आपण पोचत आलोय जवळपास आणि खूप उंचावरून बसलोय आता. ट्रॅक बऱ्यापैकीच आहे. आता मंदिर जवळ आहे, त्याच्यानंतर एक दीड किलोमीटरची ही चंद्रशिला आहे. बघूया कधी पोचतो आपण. अंग्रेज देखील आलेत. हो हो हळू. मंडळी एकट्याने ट्रॅक करणं एवढं पण सोपं नाही, कारण जसा जसा सगळे प्रॉब्लेम स्वतःला फेस करावे लागतात, सगळं काही स्वतःलाच बघावं लागतं. पण ट्रॅक अतिशय सुंदर होतो. ही मेमोरीज एकदम डोक्यात राहते की आपण कुठेतरी सोलो एकटा गेलतो आणि एवढा मोठा आपण ट्रॅक किंवा एवढा मोठा आपण एक शहर म्हणूया किंवा एक कंट्री म्हणूया, छोटीशी कंट्री आपण ती स्वतः एक्सप्लोअर करतो, आपण ते स्वतः बघतो. तो एक वेगळाच अनुभव असतो प्रत्येकासाठी जो सोलो ट्रॅक करतो. जसं मी करतो तसं माझ्यासारखे आणखीन काही जण करत असतील. तर असाच आनंद, अशीच मजा घेत मी हा ट्रॅक पूर्ण केला. पण जसंच 2.5 ते 3 किलोमीटर ट्रॅक हा पूर्ण होत आला, माझा श्वास अडकत होता, कारण रिसेंटलीच एवढा मोठा मी ट्रॅक करून इकडे आलो होतो. आणि तुम्ही सोबत जेव्हा याल तेव्हा आठवणीने वॉटरप्रूफ शूज आणि सॉक्स आणि गरम कपडे नक्कीच सोबत आणा, नाहीतर खूप हालत खराब होते. हातपाय एकदम दगडासारखे होतात, कारण हा ट्रॅक बर्फ नव्हता एवढा, ब्लॅक आईस पण भरपूर झाला होता. काही जण पडत पण होते. माझ्यासमोर एक आला होता मागच्या साईडला, तो देखील पडला होता ब्लॅक आईसमुळे. पायामध्ये एक साखळी असते, त्याला स्नो स्वाईप असं काय म्हटलं जातं, माझ्या लक्षात नाही आहे. केदारकंठामध्ये मी गाठला होता, तो खालती तुम्हाला रेंटने भेटेल, तो ते देखील नक्कीच घ्या. असा ट्रॅक करत करत आपण आता पोचलो आहे अगदीच मंदिराच्या जवळ. आता आपण पाहणार आहोत तुम्हाला बजेटमध्ये राहण्यासाठी इकडे जेव्हा ट्रॅक चालू होईल तुम्हाला काय सुविधा भेटेल ती आपण आता पाहणार आहोत. आपण जसंच ट्रॅक करून वरती येतो तिकडे आपले एक छोटेसे घरासारखे बसण्यासाठी एक रो बनवले गेले, तिथे आपण विश्रांती घेऊ शकता थोड्या वेळासाठी. आणि आता जे आपण हे बघत आहात हे गजाननांचं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. आणि त्याच्याच बाजूला जे तुम्ही पाहिलं जे छोटे छोटे दगड एकावर एक ठेवलेत, एक पिलर बनवलं आहे, ते आपण आपली एक मनोकामना असते इकडे आपण मागू शकता, आपली इच्छा पूर्ण करू शकता, मन्नत मागू शकता. जे तुम्हाला हवं असेल तर नक्कीच इच्छा पूर्ण होते. बाप्पांचं दर्शन घेऊन तुम्ही बाप्पांना आपली मनोकामना बोलू शकता. मंदिराच्या अगोदर 1 किलोमीटर आधीच तुम्हाला बाप्पांचं मंदिर दिसतं. एवढ्या उंचावरती अतिशय छान प्राचीन काळातली ही मूर्ती आहे, ह्याचं देखील नक्कीच तुम्ही दर्शन घ्या. आणि तिथूनच तुम्हाला समोरवरती तुंगनाथ मंदिर दिसतं, ते जगातलं सर्वात उंच मंदिर महादेवांचं. आता आपण त्याचे दर्शन घेणार आहोत आणि त्याच्या जवळ जाण्या अगोदर आपल्याला आणखीन काय काय पाहायला भेटणार आहे ते आपण बघणार आहोत. हर हर महादेव. हवा खूप सुटली आणि मंदिर पण दिसलंय आपल्याला. तो मंदिरचा टोक श्री तुंगनाथ मंदिर महादेव, जगातलं सर्वात उंच मंदिर. ओम नमः शिवाय. मंदिराच्या जवळ आहे आकाशकुंड. सध्या त्यातलं पाणी सगळं हे झाल्या बर्फामुळे सुकलं आहे. हा कुंड आहे.
आकाशकुंड. इकडे बाबा काली कमलीवाला धर्मशाळा देखील आहे. यात्रेडे निवासी ज्यावेळेस मंदिर चालू असेल त्यावेळेस तुम्हाला इकडे वरती मंदिराच्या जवळ पण राहण्यासाठी सुविधा दिल्या गेल्यात. आता तर मंदिर बंद आहे त्याच्यामुळे सर्व काही इकडचं बंद आहे. A to Z मंदिर वरती आणि सगळे हॉटेल्स, गेस्ट हाऊस, धर्मशाळा. वरती लागलेला महाराजांचा झेंडा आणि जो तुम्हाला दिसतोय ते माता जिजाऊ आणि आपले छत्रपती संभाजी महाराजांचाच झेंडा आहे. आता मंदिर बंद आहे, तिथपर्यंत जाऊ शकत नाही आहे म्हणून मी तुम्हाला इथूनच दाखवतोय. आलं मंदिर. मी हा ट्रॅक पूर्ण केला आहे आणि आता सध्या वरती मंदिर आहे आणि मंदिर बंद आहे. आणि इकडेच बोर्ड लागले आहे चंद्रशिला इथून 1 किलोमीटर आणि टेम्पल तुंगनाथ महादेवाचं मंदिर इकडे. बघूया, जरा त्रास होतोय जमलंच. हर हर महादेव. बाबा शेवटी माझी यात्रा पूर्ण झाली. मंदिर आतमध्ये मंदिर सगळं बंद आहे. पाहतात माझ्या मागे हे आहे महादेवाचं मंदिर, पंचकेदार मधलं तिसरं केदार. आणि आता हे सध्या बंद आहे, 6 महिने बंद असतं. तर तुम्हाला त्याच्यानंतर पण याचे दर्शन घ्यायचे तर याची डोली खालती मुखीमठमध्ये असते आणि केदारनाथची आणि बद्रीनाथची ओंकारेश्वर मंदिरमध्ये. तर मंडळी हा होता प्रवास आतापर्यंतचा इकडचा. या लाईनपर्यंतच आपण दर्शन घेऊ शकतो. जेव्हा मंदिर चालू असतं आत तुम्ही जाऊ शकता. आपण प्रयत्न करू शकतो जाण्याचे, पण आपल्या नियमाचे उल्लंघन नाही करायचे. तुम्हाला पण मी इकडचं दाखवते. बाकी राहण्यापासून तुम्हाला सगळं काही इकडे सर्व काही भेटेल. तर बस असा होता प्रवास, असा होता ब्लॉग आणि असं होतं हे दर्शन. जयश्री केदार पंचकेदार लवकरात लवकर आपल्या सगळ्यांसाठी पंचकेदार यात्रा मी आणणार आहे वेळेनुसार. आता मी वरती चंद्रशिलाचं मुश्किल आहे मला चढायचं, कारण मला थोडा त्रास होता. तर जेव्हा मंदिर ओपन होईल तेव्हा आपण पावसाळ्यामध्ये आपण प्रयत्न करूया पावसाळ्यामध्ये येण्यासाठी. आणि पावसाळ्यामध्ये आपण पंचकेदारची यात्रा असेल ती पूर्ण करूया त्यावेळेस, कारण मी मागच्या वर्षी देखील करणार होतो, ती झाली नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे भोले बाबांकडे मी आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद मागतो की आपण लवकरात लवकर इकडे येणार आणि बाबांचे दर्शन घेणार. मंडळी हा होता प्रवास. सर्वांची परवानगी घेतो सर्वांना. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्री केदार. जरा त्रास झाल्यामुळे मी ह्या वेळेस वरती गेलो नाही आहे. तो त्रास पण का झाला, कारण मी केदार कंटा ट्रॅक करून डायरेक्ट इकडे आलो आहे. आणि इथपर्यंत येऊन भोले बाबांनी मला इथपर्यंत बोलवलं आहे, त्यांनी मला त्याचे दर्शन दिलेत. आणखीन ह्या मला आयुष्यामध्ये काय हवं आहे, हवं नवं सगळं भेटलं आहे मला, सगळं. मी बाबाच्या दरबारात सगळ्यांसाठी हीच प्रार्थना मागतो आणि सर्वांसाठी बाबांकडून हेच आशीर्वाद मागतो की सर्व सुख समाधानी यश समृद्धी असून दे आणि तुम्हाला देखील लवकरात लवकर इकडे येण्याचं सौभाग्य प्राप्त हो, ही शिवचरणी प्रार्थना. हा असा इकडचा प्रवास होता आणि तो प्रवास मी
शब्द नाही आहेत खरं सांगण्यात गेलं. जे तुम्ही थकवा तुम्हाला येतो आणि जेव्हा तुम्ही वरती पोचता तो सगळा थकवा तुमच्या शरीरातून निघून जाईल जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर बाबांचं मंदिर असेल. खूप खूप अद्भुत. पंच केदारमधलं हे तिसरं केदार आहे. माझं पहिलं केदारनाथ झालं होतं. आता जेव्हा मी नंतर येईल तेव्हा तुम्हाला बाकीच्या पुढच्या सिरीज दाखवेल. चला तर मंडळी, तुमच्या सर्वांची परवानगी घेतो, आज्ञा घेतो आणि मी इथून परवानगी घेतो. तर खालती उतरायचं आहे. जय जिजाऊ, जय शंभूराजे, जय शिवराय, हर हर महादेव.